अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तुम्हाला माहित आहे का, आपण विविध देवतांची सेवा करतो, विविध यज्ञयाग करतो, पण एक प्रश्न मनात उभा राहतो, ज्या गुरूंनी आपल्याला मार्ग दाखवला त्या परब्रह्माची सेवा आपण केली का? कारण गुरु सेवेविना कोणतीही साधना ही अपूर्ण. जीवनातील संकटे असो, दारिद्र्य असो किंवा अनेक अडचणी अडथळे असो, त्यातून सातत्याने गुरुच आपले रक्षण करीत असतात. एखादे समय श्रीहरी अथवा कोपी त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपली भक्तजनांसी. म्हणून गुरुसेवा अत्यंत महत्वाची. स्वामी यागाच्या द्वारे आजच्या दिवशी स्वामी चरित्राच्या प्रत्येक ओवीला स्वाहाकार करून आपण आपल्या गुरूंच्या म्हणजे स्वामींच्या चरणी ही सेवा रुजू करत असतो. तसेच प्रेम भावनेने नैवेद्य अर्पण करतो, जल अभिषेक करतो आणि अनेक स्वरूपात स्वामींना आळवत असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभयवचन तर स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेलेच आहे, पण ह्याच बरोबर ह्या सेवेची फलश्रुती स्वामी चरित्रात दिलेली आहे. स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचिले हे चरित्र, त्यासी आयुरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणीयंती, मोक्ष पद मिळो त्या. स्वामी माझा ध्यास आणि स्वामीच माझा श्वास, अशी आपल्या स्वामींविषयी असलेली आपली प्रेम भावना. म्हणून आपण स्वामी यागात सहभागी होऊन केलेली सेवा गुरूंच्या चरणी समर्पित करून जीवन धन्य करूयात. श्री स्वामी समर्थ.